हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना. बाहेर खूप छान असा पाऊस चालू आहे. खूप छान म्हणजे खूपच जोरात चालू आहे. आणि पाऊस चालू म्हटल्यावरती काहीतरी चटमटीत खायचं हा प्रत्येकच घरी रूल असतो आणि मला तर खाऊशी वाटतंच. तर काय बनवायचं म्हणून मी फ्रीजमध्ये चेक केलं आणि फ्रीजमध्ये होत्या ह्या लांब अशा उभ्या मिरच्या. सेम शिमला मिरची सारख्याच असतात, फक्त शिमला मिरची ही जागेवरती असती, ह्या खूप लांब असतात, पण टेस्ट तर दोन्हींची सारखीच असते. तर मी चिरून घेतली ती मधोमध असे चार तुकडे केले, स्वच्छ आधी धुवून घेतले आणि छान तुकडे केले. मी त्याच्यामधल्या बिया वगैरे नाही काढत, तशाच ठेवून घेते. त्यानंतर त्यामध्ये मी एक टोप घेतला, टोपामध्ये मी ॲड केलं बेसन पीठ. तर बेसन पीठ ॲड करते आहे. साहजिक आहे, तुम्हाला आयडिया आलीच असेल मी काय करते, पण नक्की एक्झॅक्टली मी काय करते हे शेवटपर्यंत पहा. एक लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इकडे मी घेतली होती हिरवी मिरची, लसूण, त्यामध्ये मीठ टाकलं होतं आणि छान असं ते खलबत्त्यात बारीक करून घेतलं होतं. मग म्हटलं चला आता इकडं आपली रेसिपी तयार करायला घेऊ. मग बेसन पिठामध्ये काय टाकायचं, तर बेसन पिठामध्ये मी टाकलं थोडंसं जिरं, हळदी पावडर आणि जे आपण हिरवी मिरची आणि लसूण ज्याची पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट ॲड करायची. आणि साहजिक आहे, हिरवी मिरची आणि लसूण याच्यामध्ये मी बारीक करताना मीठ टाकलं होतं, म्हणून नंतरने याच्यात थोडंसं मीठ टाकलं. चवीनुसार आपली कोथिंबीर टाकून दिली आणि मिक्स करायला घेतलं. तर छान असं फेटून घ्यायचं, एकदम जास्त पाणी नाही घालायचं, पाणी हे थोडंसं टाकायचं आणि छान फेटून घ्यायचं. आणि जसं मग आपल्याला हवं आहे तसं ते ठेवायचं बॅटर, जास्त पातळ किंवा जास्त घट्ट हे आपल्यावरती डिपेंड राहील. आणि मग मी ते छान असं मिक्स करून घेतलं आणि एकही गाठी वगैरे ठेवल्या नाही पिठाच्या, नाही का, जेणेकरून आपल्याला त्या भजी सोडताना जास्त त्रास होणार नाही. कारण की पीठ जर तसं राहिलं तर ते खायला म्हणजे एकदम असं पिठाळ लागतं. गॅस चालू केला, गॅसवर ठेवली कढईमध्ये ठेवलं तेल आणि वरून हात फिरवून चेक केलं की नाही आपलं तेल तापलं की नाही. मग तेल असं तापलंच होतं तसं. मग म्हटलं चला आता तेल तापलं आहे म्हटल्यावर काय करायचं, ज्या मिरच्या आपण चिरून घेतल्या होत्या त्या आधी तेलामध्ये फ्राय करायच्या. तर जास्त त्या फ्राय करायला टाईम लागत नाही, मोजून एक मिनिट खूप होतो, 1 मिनिट नाही अर्धा सेकंद खूप होतं तेल जर तापलेलं असेल तर छान अशा मी त्या फ्राय करून घेतल्या. बिकॉज फ्राय करून घेतल्या तर एक त्या शिजवून निघल्यासारख्या होतात आणि त्यांची टेस्ट ही अप्रतिम लागते. आणि जेवढे तुमच्या घरातले मेंबर असतील, जशा आवडत असतील तशा तुम्ही करू शकतो. साहजिक आमच्या घरात 4 ते 5 मेंबर आम्ही, आणि मुली तर काय खाणार नाही, आम्ही खायला मोठेच माणसं. मग आम्हाला एवढ्या खूप झाल्या होत्या. मग मी छान अशा त्या फ्राय करून घेतल्या, त्या गरमच होत्या. मग तशाच मी घेतल्या, जे आपण बॅटर बनवलं होतं बेसन पिठाचं त्याच्यामध्ये त्या ॲड करायच्या आणि मग तेलामध्ये सोडून द्यायच्या. आणि तेलामध्ये सोडतानाही कशा की एकदम अशा तुम्ही डिझाईनमध्ये सोडू शकता, लांबसरही सोडू शकता किंवा फोल्ड करूनही सोडू शकता. मी थोड्याशा वाकड्या तिकड्या सोडल्या, बिकॉज जसं तेल होतं तसं मी सोडलं. तेल जास्त घेतलं नाही, बिकॉज सगळं तेल खरकाटं करणं हे पॉसिबल नव्हतं, म्हणून मी थोडंसंच घेतलेलं होतं, पण भरपूर होतं, ते सफिशियंट होतं तेवढ्यासाठी. आणि छान अशा मी तयार केल्या आपल्या लांबक्या शिमला मिरचीसारख्या मिरच्या. इकडं घेतलेलं आहे मी मोठं काळं जाडसर असं वांगं, जे आपण भरतासाठी स्पेशल यूज करतो. मग म्हटलं आता भजी जर याच्या करायच्यात तर त्याच्या पण करू चला, म्हणून आज वांग्याच्याही भजी करायला ट्राय घेतलं. पीठ तर ऑलरेडी तयार होतं आपलं. मग एक वांगं घेऊन त्याचे छान असे काप करून घेतले आणि मग ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि म्हटलं चला आता ते काप रेडी झालेले, तेही छान धुवून आपलं तेलात सोडून घेऊया. तर पुन्हा त्या राहिलेल्या 3 मिरच्या होत्या तेही मी टाकून दिल्या आणि इकडं आपल्या वांग्याचे कापही रेडी करून घेतलेले होते. तर बघा काप किती छान आहे, एकदम छान असे काप केलेले आहे, जास्त जाडसरही नाही जास्त पातळही नाही. बिकॉज वांगं हे तेलामध्ये सोडल्यानंतर त्याला 1 सेकंद खूप होतो फ्राय व्हायला. ऑलमोस्ट तसं म्हणजे वांगं हे लवचिक पदार्थ असतो, जास्त वेळ नाही घेत ते. आणि मग मी तेलामध्ये ते पुन्हा त्या पिठात एकदा सोडलं आणि त्यानंतर मी तेलात सोडून दिलं. आणि मैत्रिणींनो, पाऊस चालू असताना कोणाकोणाला भजी खाऊशी वाटतात आणि त्या भजी कुठल्या पद्धतीने करता येतात हे तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा. एक लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.